विद्यार्थ्यांमधील जातीय भेदभाव मिटवणारा यूजीसीचा एक नवीन नियम आता सध्या वादाचं कारण बनलाय। विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केलेल्या एका नियमावलीमुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, दिव्यांग आणि महिलांच्या संरक्षणार्थ यूजीसीने एक नवीन नियम जारी केलाय। या वर्गाच्या संरक्षणासाठी प्रत्येक विद्यापीठात आणि महाविद्यालयामध्ये एक समिती स्थापन करण्यात येते। शैक्षणिक परिसरामध्ये समानतेचा पुरस्कार करणं कॉलेज संस्थांना बंधनकारक असणार आहे आणि परंतु या नियमाचा गैरवापर झाला तर त्यावर काय करायचं याची कोणतीही तरतूद नसल्याचा आरोप केला जातोय। विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने 13 जानेवारीला प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन रेग्युलेशनचा एक महत्वपूर्ण नियम जारी केलाय। त्यानुसार प्रत्येक विद्यापीठ आणि महाविद्यालयांना इक्विटी कमिटी म्हणजेच इक्वल ऑपॉर्च्युनिटी सेंटर स्थापन करणं बंधनकारक असणार आहे। याचा उद्देश उच्च शिक्षण संस्थांमध्ये जात आधारित किंवा इतर प्रकारच्या भेदभावाला प्रतिबंध करणे तसोबतच समानता आणि समावेशकता सुनिश्चित करणे असं आहे। मात्र याला पूर्णपणे विरोध केला जातोय। विद्यार्थी आणि टीकाकारांचं म्हणणं आहे की या रचनेमध्ये खुल्या प्रवर्गासाठी कोणतेही बंधनकारक प्रतिनिधित्व नाहीये। भेदभाव रोखण्याच्या नावाखाली तयार केलेली ही यंत्रणा खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आधीच संशयाच्या भोवऱ्यामध्ये उभी करते अशी भीती आता व्यक्त केली जाते। त्यामुळे तक्रार नोंद होताच दोषी ठरवलं जाईल असा मानसिक दबाव विद्यार्थ्यांवर येऊ शकतो असा आरोप देखील व्यक्त केला जातोय। समानतेच्या नावाखाली हे नियम एकतर्फी असून कॅम्पसमध्ये भीती, अविश्वास आणि संघर्षाचं वातावरण निर्माण होऊ शकतं असा आरोप आता खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी केलेला आहे। त्यामुळे हा मुद्दा आता केवळ शैक्षणिक न राहता सामाजिक आणि राजकीय वळण घेताना दिसतोय।